आज बोरामणी गावात 12:30 वाजताच्या सुमारास दत्ता शेळके यांच्या शेतातील विहिरीचा काही भाग कोसळून त्यामध्ये पोहणारी एकूण 5 मुलं होती. त्यापैकी 2 मुलं माती कोसळल्यामुळे त्यामध्ये अडकलेले आहेत. 3 मुलं सुखरूप बाहेर निघालेले आहेत. सदर ठिकाणी पोलीस प्रशासन तसेच दक्षिण तहसील प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक लोकांच्या मदतीने आम्ही हे मुलं बाहेर काढण्याचं काम चालू आहे. सदर ठिकाणी शांतता आहे. काम वेगाने सुरुवात आहे. किती वेळ लागला अंदाजे? पाणी खूप असल्यामुळं जरा वेळ लागतोय, पण युद्ध पातळीवर काम चालू आहे. सर काय प्रयत्न केले आतापर्यंत मुलांना रेस्क्यू करण्यासाठी? मुलांना रेस्क्यू करण्यासाठी आम्ही आता जवळपास 5 ते 6 5 HP 10 HPच्या मोटर्स लावून पाणी काढत आहे. तसेच JCPच्या मदतीने पण माती बाजूला घेण्याचं काम चालू आहे. शेतात असलेल्या विहिरीमध्ये पोहायला आली होती आणि ही सदर विहीर आहे ती जुनी साधारणपणे 40 वर्षापूर्वी दगड आणि चुना यांनी बांधकाम केलेली विहीर होती आणि सदर जमिनीचा प्रकार पाहिला असता तिथं धर नाही. त्यामुळे पोहताना हा दुर्दैवी प्रकार घडला आणि ती विहिरीचे दगड ढासळले आणि पोहत असलेली काही मुले पाईपला धरून बाजूला झाली. तेथील शेतकऱ्यांनी त्यांना बाजूला केलं. तथापि दुर्दैवाने 2 मुलं त्याखाली अडकल्याची शक्यता आहे. तर सर्व शासकीय यंत्रणा घेऊन आम्ही इथं प्रयत्न सर्वांचे सुरू आहेत. त्यासाठी पाणी साधारणपणे 30 ते 40 फूट इतकं खोल पाणी आहे. त्यामुळे ते पाणी बाजूला काढून आणि गाळमाती बाजूला काढूनच पुढे काय नक्की झाले ते आपल्याला लक्षात येणार आहे. किती मुलं पोहत होती सर आणि आता मुलं बाहेर किती निघाली? एक स्थानिकांकडे चौकशी केली असता साधारणपणे या विहिरीला खूप जास्त पाणी असल्यामुळे दररोज खूप मुलं साधारण 30-40च्या आसपास मुलं पोहायला येत असल्याचे लक्षात आले. आज सकाळी 12:30-1च्या दरम्यान 10 ते 12 मुलं इथं पोहण्यासाठी आली होती. त्यावेळेला हा दुर्दैवी अपघात घडला. प्रशासनाने आता काय काय केलेलं आहे? कशा पद्धतीने रात्री जर वेळ लागली रेस्क्यू करण्यासाठी कशा पद्धतीने शोधकार्य सुरू आहे? तर आता 10 HPच्या मोठ्या 2 मोटर तिथं जोडून पहिल्यांदा पाणी बाहेर काढून त्यानंतर मोठ्या मशीनने तो चिखल आणि गाळमाती बाजूला काढून पुढची कारवाई करण्यात येत आहे. या कामासाठी उशीर झाला तरी रात्री उजेडाची व्यवस्था, लाईटची व्यवस्था करण्यात आलेली आहे. शोधकार्य सुरू राहील. तर अपघात झालेला आहे. आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात काही वेगवेगळे नियम आहेत का, रूल्स आहेत का, पैसे त्यांना मिळून देण्यासाठी, आपत्ती निधी मिळवून देण्यासाठी त्या संदर्भात प्रशासन काही पुढं काम करायला? तर सगळ्यात पहिल्यांदा आपलं प्रशासनाचं ध्येय हे आहे की यातून ही झालेल्या घटनेतून त्या सर्व मुलांना बाहेर काढणं आणि पुढील कारवाई करणं आणि मदतीविषयक कारवाईसाठी अहवाल वरिष्ठाकडे सादर करणं. थँक्यू सो मच. सर सुरुवातीला तुमचं नाव सांगा. गावात असं दुर्दैवी प्रकार घडलेला आहे, काय नेमका प्रकार? उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या कारणाने शाळेतील मुलं जे आहेत ती पोहण्याच्या एका ह्याच्यासाठी या ठिकाणी येत असत. पण आज दुर्दैवानं उन्हाच्या ह्याच्यामुळे त्या जमिनीचा प्रकार बघितला तर थोडंसं धर नसलेली विहीर होती आणि मुलांना ह्या गोष्टीची जाणीव होती की बाबा अशा पद्धतीनं हे ढासळू शकेल. पण दुर्दैवानं ही घटना घडलेली आहे. प्रशासकीय आणि शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही या सगळ्या गोष्टी युद्ध पातळीवरती करत आहोत. विहिरीमध्ये पाण्याची पातळी खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे 30 ते 40 फुटावरती पाणी असल्यामुळं मोठ्या मोटारी लावून हे पाणी बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. जरी उशीर लागला तरी उजेडाच्या ह्याच्यामध्ये करण्यासाठी सगळी यंत्रणा या ठिकाणी आम्ही बोरामणी ग्रामपंचायत आणि प्रशासनाच्या माध्यमातून उभी करतो आहे. पण घडलेला प्रकार हा खूप दुर्दैव आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये लवकरात लवकर ह्या मुलांचं शोधकार्य घेण्याचंही आम्ही सगळ्या प्रशासनाच्या आणि यंत्रणेच्या साहाय्याने प्रयत्न करत आहोत. मुलं कोण आहेत, त्यांचे कुटुंबीय काय करतात, कशी परिस्थिती आहे कुटुंबाची? सर अद्याप म्हणजे किती मुलं या ठिकाणी आहेत खाली किंवा किती मुलं अडकलेले आहेत याचा नेमका अंदाज येत नाही आहे. ज्यावेळेस आपण पाणी काढू आणि गाळ बाजूला काढल्यानंतर यंत्रणेच्या माध्यमातून शोध घेऊ त्याच वेळेस ही नक्की घटना आपल्याला कळणार आहे की बाबा किती मुलं या ठिकाणी गेलेली आहेत आणि कोणाच्या घरातील मुलं आहेत याही गोष्टीचा अंदाज आपल्याला सध्या तरी येत नाही. कारण जी मुलं या ठिकाणी आली होती त्यावेळेस कुणालाही माहीत नव्हतं की ही मुलं या ठिकाणी आलेली आहेत. कारण ती मुलं मित्र कंपनी असं एकत्र येऊन पोहण्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आलेली होती. त्यामुळे आता नक्की सांगता येणार नाही की ती मुलं कुणाच्या घरातील होतील आणि किती मुलं या याच्यामध्ये आहेत. नाव सांगा. मी प्राध्यापक डॉक्टर राज साळुंके, बोरामणीचा नागरिक आहे.